नमस्कार. कोड टू एनहान्स लर्निंगच्या बिगिनर्स वेब डेव्हलपमेंट सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. या सिरीजमध्ये आपण HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट वापरून वेबसाईट तयार करणं शिकणार आहोत, ज्यामुळे सिरीजच्या शेवटी तुम्ही स्वतःची एखादी भन्नाट वेबसाईट तयार करू शकाल. माझं नाव अनिकेत बगाडे आहे आणि आज मी तुमचा मार्गदर्शक असणार आहे. आज आपण थीम 2 मधील चौथा धडा शिकणार आहोत, ज्याचे नाव आहे क्लिकिंग द बटन भाग 3. या व्हिडिओमध्ये आपण आपली वेबसाईट आणखी स्मार्ट बनवणार आहोत. वेगवेगळ्या बटनांवर क्लिक केल्यावर पानावर वेगवेगळे कंटेंट कसं दिसेल ते शिकणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आपलं ध्येय अगदी सोपं आहे. जेव्हा आपण अबाउट, मॅथ किंवा सायन्स या बटनांवर क्लिक करू तेव्हा फक्त तेच सेक्शन दिसायला हवं आणि बाकीला पाहायला हवं. चला 3 उदाहरण पाहूया. जेव्हा आपण अबाउट बटनवर क्लिक करणार तेव्हा हे पेज दिसणार. जेव्हा आपण मॅथ बटनवर क्लिक करणार तेव्हा हे पेज दिसणार आणि जेव्हा आपण सायन्स बटनवर क्लिक करणार तेव्हा हे पेज दिसणार. म्हणजे प्रत्येक बटन फक्त त्याच्याच संबंधित कंटेंट दाखवणार. मस्त वाटलं ना? ते करण्यासाठी आपण CSS मधील एक टूल वापरणार आहोत, CSS डिस्प्ले प्रॉपर्टी. ही प्रॉपर्टी ब्राउझरला सांगते की एखादी गोष्ट दाखवायची का लपवायची. याचा फॉर्मॅट असा असतो. आपण 2 व्हॅल्यू वापरणार आहोत. पहिली ब्लॉक, जी गोष्ट दाखवते, आणि दुसरी नन, जी गोष्ट लपवते. चला आता हे आपल्या वेबसाईट मध्ये वापरूया. आपण आपलं पेज डायनामिक बनवणार आहोत, म्हणजेच वापरकर्त्याच्या क्लिकनुसार बदलणारे. चला समजूया. आपल्याला अबाउट सेक्शन फक्त अबाउट बटन क्लिक केल्यावर दाखवायचं आहे. या बटनासाठी कोड असा असेल: div class is equal to tag. हे लिहून एक कंटेनर तयार करायचा, मग बटन लिहायचं. त्यासाठी आपण बटन ऑन क्लिक इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID अबाउट डॉट स्टाईल डॉट डिस्प्ले इज इक्वल टू ब्लॉक. मग त्यानंतर डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID सबमॅथ डॉट स्टाईल डॉट डिस्प्ले इज इक्वल टू नन. मग त्यानंतर परत डिस्प्ले इज इक्वल टू नन सोबत ही लाईन ID सब सायन्स साठी पुन्हा लिहायची. इथे ऑन क्लिक म्हणजे बटन क्लिक केल्यावर 3 गोष्टी होणार. अबाउट ID असलेले एलिमेंट दिसणार, सब मॅथ आणि सब सायन्स ID असलेले एलिमेंट लपणार. चला आता हा कोड आपल्या वेबसाईट मध्ये वापरूया आणि बघूया काय होतं. ही आपली HTML फाईल आहे. आता बटनाच्या ठिकाणी आपण हे कोड लिहूया: डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID अबाउट डॉट स्टाईल डॉट डिस्प्ले इज इक्वल टू ब्लॉक. मग डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID सबमॅथ डॉट स्टाईल डॉट डिस्प्ले इज इक्वल टू नन. आणि असंच डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID सब सायन्स डॉट स्टाईल डॉट डिस्प्ले इज इक्वल टू नन. मग फाईल सेव्ह करा आणि ब्राउझरमध्ये उघडा. आता बघा, आपलं पेज उघडलंय. सुरुवातीला सगळं कंटेंट दिसतंय, पण जेव्हा आपण अबाउट बटन क्लिक करतो तेव्हा फक्त अबाउट सेक्शनच दिसतो. आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रॅक्टिस टास्क आहे. व्हिडिओ इथेच पॉज करा आणि तुमच्या फाईलमध्ये नवीन बटनासाठी कोड लिहा, जे क्लिक केल्यावर कंटेंट बदलेल. चला ट्राय करा. तर मला आशा आहे की तुम्ही हे पूर्ण केलं असणार. चला पुढे जाऊया. आता आपण पुढे शिकणार आहोत जावास्क्रिप्ट मधील फंक्शन्स. वेबसाईट अधिक इंटरॅक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला फंक्शन्स शिकायला हवेत. फंक्शन म्हणजे काम करण्यासाठी लिहिलेला कोडचा सेट असतो. फंक्शन तेव्हाच चालतो जेव्हा कोणी त्याला कॉल करतं. चला उदाहरण पाहूया. 2 नंबरांची बेरीज करणं. पहिल्या ओळीत आपण फंक्शन तयार केलं आहे, ॲड नावाचं. फंक्शन लिहायला आपण फंक्शन हे शब्द वापरतो आणि मग नाव देतो. बोल कोष्टिकांच्या आत आर्ग्युमेंट्स असतात, जसे A आणि B. हे 2 नंबर्स आहेत जे आपण जोडणार आहोत. कर्ली ब्रेसेस मध्ये आपण फंक्शन काय करायचं ते लिहितो. इथे मी A + B लिहिलंय. रिटर्न म्हणजे फंक्शन काम झाल्यावर उत्तर परत पाठवतं. म्हणून आता आपण जेव्हा 2 नंबर जोडायचं असेल तेव्हा फक्त फंक्शन कॉल करायचं आहे. पुन्हा कोड लिहायची गरज नाही. उदाहरणार्थ मी डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID आन्सर वापरून पॅराग्राफ निवडलं आणि मग त्यामध्ये ॲड फंक्शन वापरून उत्तर टाकलं आहे. सोप्या भाषेत
जर एकाच प्रकारचं काम आपल्याला पेजवर अनेकदा करायचं असेल तर आपण ते फंक्शनमध्ये ठेवू शकतो. चला आता आपण हे फंक्शन आपल्या वेबसाईटवर वापरूया. आता तुम्ही पेजचं स्ट्रक्चर पाहू शकता. H1 टॅगमध्ये हेडिंग लिहिलं आहे CL कोडिंग प्रोग्राम. पॅरेग्राफ टॅग रिकामा आहे पण त्याला ID दिली आहे आन्सर. आता स्क्रिप्ट टॅगमध्ये कोड लिहूया. एक फंक्शन बनवूया ॲड a,b. त्यात रिटर्न a+b लिहू. मग पॅरेग्राफ टॅग ॲक्सेस करून त्याच्या इनर HTML मध्ये फंक्शनचं उत्तर टाकू. मी ॲड 1,2 कॉल केला आहे म्हणजेच 1 आणि 2 ची बेरीज दाखवणार आहे. आता ब्राउझर उघडून पाहूया. आपण हेडिंग खाली 2 नंबरांची बेरीज पाहू शकतो. जर आपण फंक्शन मधून रिटर्न काढून टाकलं तर उत्तर दिसणार नाही कारण रिटर्न हा फंक्शनचा महत्त्वाचा भाग आहे. चला तर मग बघूया जावास्क्रिप्ट मधील रिटर्न स्टेटमेंट कसं काम करतं. रिटर्न स्टेटमेंट हे फंक्शनचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. का? कारण रिटर्न स्टेटमेंट फंक्शनची एक्झिक्युशन थांबवतं आणि एखादी व्हॅल्यू परत करतं. जर रिटर्न स्टेटमेंट वापरलं नाही तर फंक्शन अनडिफाईन्ड परत करतं. खालील उदाहरणात आपण पाहू शकतो. जर आपण रिटर्न स्टेटमेंट काढून टाकलं तर आपल्या वेब पेजवर योग्य उत्तराऐवजी अनडिफाईन्ड दिसतं. यावरून आपल्याला रिटर्न स्टेटमेंटचं महत्त्व कळतं. आता तुमच्यासाठी एक छोटासा टास्क आहे. व्हिडिओ इथेच थांबवा आणि खालील फंक्शन्स तयार करा. वजाबाकी, गुणाकार, भागाकार, शिल्लक शोधणे या सर्वांसाठी रिटर्न स्टेटमेंट वापरा. चला तर मग सुरू करा. आशा आहे तुम्ही हे पूर्ण केलं असणार. चला आता पुढच्या क्विज सेक्शनकडे वळूया. आता आपण या धड्याच्या शेवटी आलो आहोत. आता तुम्ही सहजपणे खालील प्रश्न सोडवू शकता. तर चला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. जावास्क्रिप्टमध्ये रिटर्न स्टेटमेंट म्हणजे काय? पर्याय अ. विशिष्ट कार्य पार पाडण्यासाठी लिहिलेला कोडचा संच. पर्याय ब. परिच्छेद बनवण्यासाठी वापरला जाणारा टॅग. पर्याय क. फंक्शनमधून एखादी व्हॅल्यू परत करणं. पर्याय ट. ब्राउझर किंवा वापरकर्ता जे काही करतो ते. तुमच्याकडे उत्तर शोधण्यासाठी 5 सेकंद आहेत. तुमचा वेळ सुरू झाला आहे. आशा आहे की तुम्ही योग्य उत्तर निवडलं असेल. बरोबर उत्तर आहे पर्याय क. फंक्शन मधून व्हॅल्यू परत करणं. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणता कोड सेपरेट 6,3 असं फंक्शन कॉल केल्यावर उत्तर म्हणून 3 परत करेल? तुमच्या समोर 4 पर्याय दिले आहेत. उत्तर शोधायला तुम्हाला पुन्हा 5 सेकंद मिळतील. तुमचा वेळ सुरू झाला आहे. आशा आहे की तुम्ही बरोबर उत्तर दिलं असेल. योग्य उत्तर आहे पर्याय अ. बस आजसाठी इतकंच. आज आपण CSS डिस्प्ले प्रॉपर्टी काय आहे आणि आपलं वेब पेज अधिक डायनॅमिक कसं बनवायचं हे सर्व शिकलो. पुढच्या व्हिडिओत आपण एका नव्या थीम सोबत भेटूया. तोपर्यंत मी अनिकेत कोड टू एनहान्स लर्निंग कडून आजसाठी निरोप घेतो. आशा आहे की पुन्हा लवकरच भेटूया आपल्या वेब डेव्हलपमेंट बिगिनर्स व्हिडिओ सिरीजच्या पुढच्या धड्यात. धन्यवाद.